गाईज, आज मुंबई हैदराबाद सीता आपल्याला जायचं आहे मुंबईला. तर आता आपल्याला माणसं बुक गाडी केलेली. सकाळी फोन आलेला आणि सकाळी 3ला मला फोन आलेला. तर आता 6 वाजता निघालेलो आहे अहमदाबादवरून. माणसं बसत आहे, माणसं बसलेली आहेत पूर्णपणे सगळे. गाडी आपली निघालेली आहे. आता डायरेक्ट मुंबईला जाऊ. पहिला थोडं रेस्ट सगळं. आणि आता आपली गाडी निघालेली आहे. अहमदाबादवरून मुंबईला. सुरत इकडून जाऊ आपण. आणि तर आता आपण आपण आता सुरतला आलेलो आहोत. सगळ्यांना भूक लागलेली आहे. सगळे आता बोलतात भूक लागली. तर आता एक मस्त हॉटेल मध्ये जाऊ आणि जेवून मग सकाळी वापस लगेच निघू, लगेच जेवू. पाऊस जास्त आहे आज आणि पडलाच. पावसाचं नाव घेतलं नाही हाजीर. आज सुरतमध्ये जास्त म्हणजे पाऊस पडते. काल सुरतमध्ये एक बिल्डिंग पडली. आता डायरेक्ट मुंबईला जाऊ. पेट्रोल फुल आहे. हॉटेल एक अजून मिळत नाही. पाऊस गेलेला आहे आणि पुढे तर एक देसी चुहल्ला रेस्टॉरंट आहे. मी ह्या रोडनी जास्त आलो म्हणून तिथंच जाऊ देसी चुहल्ला मध्ये. आणि आज सुरतवरून मुंबईला चाललेलो आहोत त्याच रोडने, अहमदाबादवरून मुंबईला. आणि रेस्टॉरंट रेस्टॉरंटला पाठी सोडला मी. फास्ट म्हणजे फास्टमध्ये आलो ना. सगळे उतरलेत, मला नको जेवायला. मग मी सगळ्यांना सोडल्यावर दरवाजे उघडलेत. आले का सगळे जेवून? हो, जेवून आलेले आहेत. तर आता आपली गाडी निघाली.
आता नॉन स्टॉप मुंबईसाठी रवाना होईल नॉन स्टॉप. आणि आजच्या ब्लॉगमध्ये पहिलाच ब्लॉग आहे, तर आजच्याच ब्लॉगमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला एक डिफेंडर दिसली. मला पण एक डिफेंडर घ्यायची होती कार, तर तो डिफेंडर घेणार आहे. मग पुढचे ब्लॉग डिफेंडरमध्ये पण दाखवू आम्ही. डिफेंडर, फॉर्च्युनर, सगळे लालपरी सगळ्यामध्ये तुम्हाला दाखवू. माझ्याकडे इथं मात्र इतका मोठा ॲक्सिडेंट झाला, बघू शकता. ॲक्सिडेंट झाला. गाडीला थोडी क्रॅश आलेली आहे व ते हेडलाईटच्या समोर कोणाला काय झालं नाही. जाम खराब तरी असं लागली गाडी. तर पेट्रोल पंप म्हणजे फुल करणार होतो, पण आता नको. चला आता नॉन स्टॉप डायरेक्ट मुंबईसाठी. हा काय गाडीवाला असेल, कुठून पण येतोय. मी येतोय ना तिकडून यायला, बघू शकता. आता डायरेक्ट मुंबई. पाऊस पडलाच. आता डायरेक्ट मुंबई सँटनरला जाऊ आणि सोडू आणि मला डायरेक्ट घरी येईन. सगळे बोलत होते सुरत मार्गाने चल, पावसाचा मजा बघू. असं झाला. 2 मध्ये ॲक्सिडेंट झाले. पहिला सुरतमध्ये जाम गाडी स्लिपर आहे ना, स्लिप झाली गाडी. आणि कोणाला काय लागलं नाही. चला दिवस सगळे माझे पॅसेंजर म्हणत होते की सुरत मार्गाने नको जाऊ, पण मला वाटलं जवळ पडेल ना, म्हणून सुरत नालो. पण जाम स्लिपरी रोड आहे. हिशोब इतका मोठा ॲक्सिडेंट होणार होतं मला काय माहीत. 2 ॲक्सिडेंट झाले. आता माझी गाडी पण क्रॅश, बंपर गेलाय माझा. त्याने सोडून डायरेक्ट पॅसेंजरला सोडून डायरेक्ट इकडे जाऊ.
आम्ही आता पण मुंबईला आलेलो आहोत. मुंबई बघू शकता. आता मुंबईला आलो. मुंबईवरून जाताना डायरेक्ट चुकीचं नाही झालं. मी इकडून माझ्या मनावरच आलो. म्हणजे तिकडून रोड होता पण मी इकडून शिरलो. म्हणजे इकडून मला रॉंग कट घ्यायचा होता. लवकर पोचण्याचं पण हे बोलत होते पॅसेंजर ह्या बँकजवळ थांबा. मी लगेच हे करतो. बँकजवळ थांबले गाडी. कोणाला बँककडे काम असेल जाऊन घ्या. मध्ये थांबवतोय. मग टेन्शनवरून या ना रिक्षा करून या ना टेन्शनवरून. झालं काम. फक्त ते काय टिफिन द्यायचं फक्त कामाला द्यायला. आत्ता कुठं थांबणार नाही गाडी. आता डायरेक्ट टर्मिनलमध्ये मुंबई सेंट्रलला. सिग्नल लागला. पाऊस पण आला. सुटला. मध्ये येते बघा मुंबईच्या. पुढून बस कशी आली. मी परफेक्ट लेनमध्ये चालत होतो. असा आम्ही आता बघू शकता ताज हॉटेल गेला. आता मुंबई सेंट्रलला आलेलो आहोत.
आता सगळ्यांना मुंबईला उतरवीन आणि डायरेक्ट घरी.